वोट चोरीच्या विरोधात पुण्यातील बालगंधर्व चौकात आता युवक काँग्रेसकडनं आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतो आणि त्यांच्याकडून इथे आंदोलन सुरू आहे। नेमकं काय आंदोलन करताय, काय नेमकी मागणी आहे तुमच्या? या देशात मोठ्या प्रमाणात झाली भ्रष्टाचारी रोखण्यासाठी इथे थांबलेले वोट चोर मागच्या 2 इलेक्शन पासून चालले, त्या वोट चोर थांबवण्यासाठी हे विद्यार्थी जनसामान्य रस्त्यावर उतरलेत। विद्यार्थ्यांची एवढीच मागणी आहे की वोट चोरी थांबून लोकशाही इथं वोटिंग झाली पाहिजे, प्रत्येक माणसाला या गोष्टीचा न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची मागणी सरकारतर्फे आहे। मोठ्या संख्येने विद्यार्थी तुम्ही इकडे उपस्थित आहात, काय नेमकी मागणी करता? आम्ही अशी मागणी करतो मॅडम राष्ट्रपतीकडे, जी महाराष्ट्रातील तमाम मोठ्या प्रमाणात 5 वाजताच्या नंतर जी बोगस मतदान झाली आहे, वोट चोरी झाली आहे, त्या संदर्भात राष्ट्रपतींनी चुनाव आयोगाला अशी विनंती करावी की मतांची चोरी कशी होत आहे त्याविषयी समिती नेमून कायदेशीर कारवाई करावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोची फ्रेम सुद्धा तुम्ही इथे घेतलेली आहे, काय नेमका सांगण्याचा प्रयत्न करतो? हॅलो, आपण ज्या पद्धतीने बघतो की मागचं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीसांचं, हे वोट चोरी करून आलेलं आहे, यांनी बोगस मतदान करून हे सत्तेत आलेलं आहे। आपण बघतो की एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले, हे हास्यास्पद आहे, याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही। हे पूर्णपणे एक षडयंत्र करून बनलेलं सरकार आहे। देवेंद्र फडणवीस हे वोट चोर मुख्यमंत्री आहे आणि आम्ही सर्व विद्यार्थी प्रत्येक कॅम्पसमध्ये जाऊन राष्ट्रपतींना पत्र लिहित आहे की या सर्व प्रकारची तात्काळ चौकशी करून यावर योग्य ती कार्यवाही करावी। कोणाकोणाच्या विरोधात आंदोलन करतात? हे इलेक्शन कमिशनच्या विरोधात आहे, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन आहे आणि भारत सरकारमध्ये जे सत्तेत बसलेत मोदीजी त्यांच्या विरोधात आहे। हा आवाज विद्यार्थ्यांचा आहे, युवकांचा आहे आणि सामान्य नागरिकांचा आहे। सरकारने लक्षात घेतलं पाहिजे, इलेक्शन कमिशनने लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये आता अशी परिस्थिती आलेली आहे की त्या लोकांनी आता सरकार हातामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे। आंदोलनात सहभागी झालाय, काय सांगायचं तुम्हाला? वेगवेगळे जे आंदोलक आहेत, युवक काँग्रेसचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। पोलीस प्रशासन आहे, पोलीस तिथे जमलेले आहेत आणि यासोबतच इथले डेक्कन पोलीसचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्या सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि यांना आता गाडीत जे आहेत ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत। एक जण आहेत त्यांना सुद्धा सांगायचं आहे, तुम्ही काय माझ्या म्हणजे शासनाला फक्त माझी हीच विनंती आहे की तुम्ही मागच्याही वेळेला सत्तेवरती होता त्यावेळेला तुम्ही स्वतःहून दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं, ते स्थापन केलेल्या दिव्यांग मंत्रालयामध्ये मंत्री कोण आहेत किंवा ते मंत्री काय काम करतात, तुम्ही दिव्यांगांच्या रोजगारासाठी काय केलं, हा माझा सवाल आहे की जेणेकरून ज्या काही महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये ज्या कंपन्या आहेत तिथे दिव्यांग लोक जरी काम करत असतील त्यात अंध लोकांचं जे आहे त्यात काय वाट आहे? अंध लोकांना कुठे कुठे तुम्ही कामाला लावलेलं आहे? ठीक आहे, आपण मान्य करू की काही अंध लोक सरकारी नोकऱ्या करतात, मला मान्य आहे, परंतु प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आतापर्यंत किती अंध लोक भरली सरकारने? ही मला माझी सरकारकडे मागणी आहे, त्यांनी याची उत्तर द्यावीत। तर मतदान चोरी झाल्याचा आरोप करत इथे युवक काँग्रेसकडून आंदोलन सुरू आहे, त्यांच्याकडून रास्ता रोको करण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला, मात्र पोलीस जे आहेत ते त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत। आता पोलिसांची गाडी सुद्धा आलेली आहे, त्यांना गाडीत सुद्धा घेऊन जातील थोड्या वेळात। मात्र आता युवक काँग्रेस जे आहे ते मोठ्या प्रमाणात पुण्यातील बालगंधर्व चौकात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे। पुण्याहून मुनायन मोरे, सिविक मिरर।